हॅलो, सुप्रभात. तर आज आपण जाणार आहोत कोकणात एका मंदिरात. ते आहे ब्रह्मदेवाचं मंदिर, कोर्ले गावातील. तर असं मी ऐकलं आहे की ते पूर्ण महाराष्ट्रामधलं एकमेव मंदिर आहे. तर आपण चला आज जाऊया. तसेच येणार आहे. जर गाडीचं झालं ना मग ते तसेच येणार. नाही झालं तर मग येणार चलते की नाम गाडी करत. तर आपण आलो आहोत कोर्ले गावात. कोर्ले पंचक्रोशीचं स्वयंभू हे मंदिर आहे ब्रह्मदेवाचं. आणि पूर्ण भारतात अशी 2च ठिकाणी श्री ब्रह्मदेवाची मंदिर आहेत. एक राजस्थान पुष्कर इथे आणि एक महाराष्ट्रात देवगडातील कोर्ले या गावी. तर आपण आलो आहोत आता देवगड येथे कोर्ले गावात. आणि आपण बघू शकता लोक इथे भक्तिभावाने पाया पडायला येतात. त्यांची काय मनोकामना असतील त्या पूर्ण व्हाव्यात म्हणून नवस बोलतात किंवा देवाला गारणं घालतात किंवा असंच पाया पडायला येतात. खूप सुंदर ठिकाणी असं मंदिर आहे. खाली तलाव आहे आणि यांनी आल्या आल्या पाय धुण्याची व्यवस्था केलेली आहे जी आपल्या मंदिरात असते. आणि आपण बघाल तर स्वच्छ असं हे मंदिर आहे. सुरुवातीला जेव्हा पाय धुण्याची व्यवस्था नव्हती तेव्हा इथे खाली यायचे लोक शिड्या उतरून. शिडी असायची. आता हातात नाही घेतलं. हो तिथं काय वर ते बस कडेला. हे आता बघतोय आपण त्याला पाटा आणि वरवंटा बोलतात. बरोबर ना काका? हो बरोबर. काका आता चटणी बनवतोय. वाटप काय बनवणार? चटणी. हा मग वाटपाने काय बनवणार? वाटपाने काय बनवणार? वाटप नाही. अच्छा चटणी वेगळी बनवतात. हिरवी चटणी. आपण आता मिक्सर वापरतो पण पहिल्यांदा असं पाटाने वरवंटा हे बघा एकदम पातळ अशी त्याची हेच करणार ते थोड्या वेळ चटणी. दगडी असतोय पाटा आणि वरवंटा. पहिल्यांदा पद्धत पण होती प्रत्येक घरात पाटा वरवंटा आणि दातं असलंच पाहिजे. तुम्ही जरी मिक्सर घेतला काय तरी काय करणार? बरोबर ना. लाईट गेली तर काय करणार? बरोबर. गावाच्या ठिकाणी खूप महत्वाचं असं हा स्वयंपाकघरातील महत्वाचा घटक आहे.
आपण जेव्हा ताटातलं अन्न जेव्हा फेकून देतो तेव्हा लक्षात ठेवा त्याच्यामागे खूप मेहनत आहे. बघा, पहिला दिवस फक्त नांगरणी आहे, जमीन व्यवस्थित करणं आहे, नंतर नांगरणं आहे, नंतर पेरणी, लावणी, नंतर पीक आल्यावर परत ते पिकाची कापणी, पीक कापणी केल्यानंतर ते साफ करायचं आणि त्याच्यानंतर शिजवल्यानंतर आपल्या ताटात येतं. त्याच्यामुळे माझे स्वच्छ ताट असं हे अभियान आहे आणि यांचा संदेश आहे, महिने लागतात पिकवायला आणि मिनटं लागतात फेकायला. त्यामुळे आपल्याला हवं तेवढंच अन्न ताटात घेण्यात यावं. हे समोरच एक कृष्ण मंदिर आहे छानपैकी आणि हा परिसर एवढा सुंदर आहे आणि शांतता आहे. पाऊस येणार असं वाटलेलं म्हणून घाई करत होते, पण नंतर ह्यांनी येऊन सांगितलं माझ्या मुलीने की कृष्णाचं मंदिर आहे. कृष्ण तर मला खूप आवडतो, मी तुम्हाला आधी पण सांगितले. हा छान कृष्णाचा पाळणा दिसतोय. राधेश्याम राधेश्याम. देवली या गावातलं हे कृष्ण मंदिर आहे. आताच आपण जुगाई मंदिर बघितलं. कृष्णाच्या हातात बासरी असते आणि गाय वासरं ही आजूबाजूला असतात कृष्णांच्या. पाठी कृष्ण लिलेचे टाईल्स दिसतात आपल्याला छानपैकी. पाऊस म्हणतात तो हा मस्त ढग साचून आलेले, काळोख झालेला आणि गडगडाट अजून होत नाहीये. विजा काल चमकत होत्या रात्री. काल पाऊस नाही पडला पण आता पडतोय.